ही आहे तुरीची डाळ आणि त्या तुरीच्या डाळीबरोबर खाणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी, जी साधी सोपी असणार आहे. त्याचबरोबर ह्या कांद्याची भाजी. कांद्याची भाजी करायची आहे म्हटल्यावर कांदा सोलावा लागणार, त्यानंतर बारीक चिरावा लागला. दोन्ही कामं झालेली आहेत. कांदा चिरून झालाय. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेते. फोडणीमध्ये जिरं घालायचं, मोहरी आणि हे थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घातली, कढीपत्ता घातला. हे घातल्यानंतर ते तेल तडतडतं. हवं असलं तर झाकण ठेवा, नाही तर पटकन असं जे आपला कांदा कापलेला आहे तो घालून टाका. कांदा थोडा त्या तेलामध्ये परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून थोडं हा कांदा शिजवून घ्यायचा. झाकण उचलायचं. आता त्या कांद्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची, धणेपूड घालायचं, गरम मसाला, हळद घालायचं आणि ह्या मसाल्यामध्ये हा कांदा थोडा परतून घ्यायचा आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. त्यामुळे ही भाजी मस्त अशी खमंग होते. ह्या शेंगदाण्याच्या कूटमुळेच या भाजीला टेस्ट येते. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. सगळं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून पुन्हा ही भाजी शिजत ठेवायची. आता ही भाजी शिजली, त्यावरती खोबऱ्याचा किस घालायचा. मी आता गॅस बंद केला आहे. तो खोबऱ्याचा किस घालून झाल्यानंतर ही भाजी आपली तयार होते खाण्यासाठी. एखाद्या वेळी भाजी घरामध्ये नसेल तर कांदे असतात, तर मस्त अशी ही भाजी करायची. कधीतरी खायलाही छान वाटते. आणि त्याचबरोबर मी हे इथे चवळीचे शेंगा आणलेत, तर त्याची भाजी करूयात. तर तेही कट करून घेतले. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घेते, जिरं, हिंग आणि हे तडतडलं की त्यामध्ये जी भाजी आपण कट करून घेतली ती घालायची. थोडी त्या मोहरी हिंगामध्येच झाकण ठेवून शिजवून वाफवून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा थोडं परतून घ्यायचं. आता हळद घालायची, धणेपूड घालायचं, लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ही भाजी सगळी पुन्हा परतून घ्यायची त्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये. कधी कधी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ती भाजी थोडी सुकी होते, कोरडी वाटते. त्यावेळेला पुन्हा तेलाचा मारा नाही करायचा आहे. आपल्याला जेवण पौष्टिक बनवायचं आहे, तर त्यावरती सरळ पाणी शिंपडायचं. पाण्यामध्ये ती शिजते ती भाजी. ही कमी तेलामध्ये शिजवलेली भाजी आपली तयार आहे. आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी पातळ म्हणून मी ही तुरीची डाळ शिजवणार आहे. तर ही स्वच्छ धुवून घेते आणि कुकरला लावण्याआधी त्यामध्ये 2-3 लवंग घालते, टोमॅटो आणि हळद हे तिन्ही गोष्टी घालून ही जी डाळ आहे ती कुकरला लावून घेते, शिजवून घेते. शिजली इथे ही डाळ. आता फोडणीची तयारी करूयात. तेल घ्यायचं, जिरं, मोहरी, हिंग, लसूण थोडी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर कांदा घालायचा. कांदाही परतून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची आणि अद्रक घालायचं. हिरवी मिरची थोडी कच्चीच राहू दे, त्यामुळे पटकन थोडं 1-2 मिनटात लगेच टोमॅटो घालून टाकायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा तयार होतो आणि हिरवी मिरची पूर्ण फ्राय होत नाही. आता ह्यामध्ये जिरे पावडर घालते, धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद. ह्या फोडणीमध्ये सगळे पावडर घालून ते हे करायचं आणि त्यानंतर जी आपली डाळ शिजवलेली आहे ना, त्यातली 5-6 पळी डाळ ह्या फोडणीमध्ये घालायचं आणि ही जी डाळ आहे ती पूर्ण अशी स्मॅश करून घ्यायची. म्हणजे चांगलं असं डाळीचं असं घट्टसर आणि ती जाडसर डाळ, त्यामुळे हे बेस चांगला तयार होतो. ही पूर्ण अशी स्मॅश करून घ्यायचं आणि त्यानंतर जी आपण जाडसर शिजवलेली डाळ आहे ती थोडं घालायची आणि पाणी घालायचं जेवढं आपल्याला डाळ पाहिजे तेवढं. त्यानंतर वरती कोथिंबीर आणि मीठ घालून ही डाळ थोडा वेळ शिजवून घ्यायची. डाळ आपली शिजली, मी आता गॅस बंद करते. आता ह्या डाळीवरती ना तडका द्यायचा आहे. तर हा गॅस मी बंद करते. आता दुसऱ्या गॅसवर तडक्यासाठी इथे मी ह्याच्यामध्ये तूप घातलं आहे थोडंसं, हिंग आणि जिरं घातलं आहे. त्यानंतर हा तडका आपला तयार झाला, गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घातली आपली. कारण की ते गॅस चालू असताना आपण मिरची पावडर घातली ना, ते करपणार ते. म्हणून गॅस बंद करून त्याच्यामध्ये त्या तडक्यामध्ये मिरची पावडर घालायची आणि हा तडका डाळीमध्ये वरती घालायचा आणि आपली ही छान अशी डाळ तयार आहे. तुरीची डाळ ही एकच असली तरी पण थोडंफार आपण जो फोडणीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याला फोडणी देतो, त्यानुसार वेगवेगळी चव आपल्याला चाखायला मिळते. जेवणासाठी लागणाऱ्या ह्या साध्या रेसिपीज आवडल्या असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.